हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप खास असणार आहे. तर का खास आहे ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आज गुरुपुष्यामृत पण आहे. तर माझा उपवास असतो. तर मी या ठिकाणी सकाळ सकाळ पटकन स्वयंपाक करून घेत आहे. मी सकाळी आता अधिक महिना चालू आहे तर लवकरच उठते, घरातली साफसफाई वगैरे करून छान असा विष्णू सहस्रनामाचा मंत्र टी व्हीवर लावून देते. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. तर या ठिकाणी पिवळा सुका बटाटा केलेला आहे, वरण भात चपाती असा सकाळचा मेनू आहे. आज गुरुवारचा मला तर उपवासच आहे पण घरच्यांसाठी. तर आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे गुरुवार आणि आज गुरुपुष्यामृत आहे. तर या सुंदर दिवशी आपण जाणार आहोत एका स्वामींच्या मंदिरामध्ये. तर मला खूप दिवसाची इच्छा होती स्वामींच्या मंदिरात जाण्याची. ज्यावेळेस माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच वेळेस मी जाणार होते, पण मला काही कारणास्तव जायला मिळालं नाही. म्हणतात ना की स्वामींची इच्छा असेल तरच आपण त्या गोष्टी करू शकतो किंवा तिथपर्यंत स्वामींच्यापर्यंत जाऊ शकतो. ती गोष्ट खरी आहे कारण मंदिर आमच्यापासून जवळच आहे, 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर. तरीही मला जाणं शक्य झालं नाही. तर ज्यावेळेस स्वामींच्या मनात किंवा देवाच्या मनात असेल आपण तिथपर्यंत जावं तर त्याच वेळेस आपलं जाणं होतं. ही गोष्ट एकदम खरी आहे. तर चला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छान असं मंदिराचं शांत वातावरण आणि तेथील अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप छान प्रवास असणार आहे. तर मी या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे. तर इकडे पिवळा बटाटा करून घेतला, वरणाला फोडणी दिली आणि पटकन 5-6 चपात्या बनवून घेणार आहे. तर मी अजून चहासुद्धा घेतलेला नाही कारण मग सकाळ सकाळ चहा घेतला की मला कामं लवकर होत नाही. तर त्यामुळे बघू शकता इथे आता छान अशा आपल्या चपात्या झालेल्या आहेत मऊसूत. आणि लगेच मी आता चहा घेते आणि बाकीची तर कामं माझी सकाळचीच झालेली आहेत, साफसफाई वगैरे झालेली आहे. तुम्हाला माझ्या चॅनलवरचे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आता या ठिकाणी स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता मी बऱ्याच दिवसातून दुधाचा चहा घेते कारण मी दुधाचा चहा सध्या तर घेतच नाही. चहाच घेत नाही मी. काळा चहा, कोरा चहा म्हणतो आपण, तो पण घेत नाही किंवा दुधाचा पण घेत नाही. पण आज उपवास असल्यामुळे थोडासा चहा घेतला. आणि या ठिकाणी दूध आणि चपाती चुरलेली आहे. तर आमचं ते गुड्डू आहे कुत्रं, तर त्याला ते टाकायची आहे. तर घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता जवळजवळ 12:30 वाजून गेलेले आहेत. भरपूर ऊन झालेलं आहे. तरी पण म्हटलं चला जाण्याचा कंटाळा केला तर तसंच राहून जाईल. त्यामुळे म्हटलं चला काय नाही जास्त तर गाडीत बसल्यावर काय आपल्याला ऊन लागत नाही. तर आम्ही चाललेलो आहोत PMTने. तर आमच्या घरापासून मंदिर जवळजवळ मला वाटतं 20 किलोमीटर असेल. तर PMTमध्ये चाललेलो आहोत आम्ही. तर छान असं मंदिर आहे आणि तेथील खूप छान छान अनुभव आहेत मला आलेले. तर ते मी जर तुम्हाला आवडत असेल ऐकायला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला स्वामींचा खूप जबरदस्त असा अनुभव आलेला आहे तर तोही तुमच्याशी मी शेअर करेन. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर त्याबद्दलही मी तुम्हाला छानसा व्हिडिओ म्हणजे माझी एक इच्छा होती ती काय पूर्ण झाली काय तर मी तुम्हाला ते सांगल. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता बाहेर किती ऊन आहे आणि आम्ही बसलेलो आहोत. तर चाललेलो आहोत आता स्वामींच्या मंदिरामध्ये. खूप मंदिरात गेल्यावर तर खूप प्रसन्न वातावरण आणि खूप शांतता आहे तिथे. भरपूर सारी हिरवीगार अशी झाडी आहेत आणि शांत वातावरणामध्ये मंदिर आहे. आणि मंदिराच्या चारी बाजूने खूप छान झाडी आहेत. एकदम घनदाट अशी सावली आहे आणि तिथे गेल्यावर तर खूपच प्रसन्न वाटतं आणि एकदा गेलं की तिथून उठूसुद्धा वाटत नाही. तर मग छान असं आमचं दर्शन वगैरे झालं. तुम्ही बघतालच पुढे व्हिडिओमध्ये. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तुम्ही पण आमच्यासोबत स्वामींचं दर्शन घ्या. आता आम्ही पोहोचलेलो आहोत बघा स्वामींच्या मंदिरामध्ये आणि खूप जास्त गर्दी पण नव्हती कारण दुपारचा टाईम होता. एकदम शांतता होती. पक्ष्यांचा किलबिलाट होता, रोडच्या गाड्यांचा आवाज येत होता. एकदम
हायवेला लागूनच हे मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती प्रसन्न अशी या ठिकाणी स्वामींची मूर्ती वाटत आहे. तर तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन घ्या. खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि खूप मन भरून आलं होतं मंदिरामध्ये येताच, की प्रत्येक वेळेस असं होतं मला. तर खूप छान बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप छान अशी फुलांनी सजावट केलेली आहे. तर आजचा वार गुरुवार आहे, तर भरपूर साऱ्या फुलं, हार वगैरे इथे आणलेले आहेत भाविकांनी आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. एकदम मन भरून आलं, प्रसन्नही वाटत होतं. तर खूप दिवसाची माझी इच्छा होती, माझ्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर मी स्वामींच्या मंदिरात येईल. पण जवळजवळ 1 महिना होत आला माझ्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर झाले आणि ज्या दिवशी 1000ला मला 25 सबस्क्रायबर कमी होते, तर त्याच गुरुवारी मी बोलले होते की आज आज गुरुवार आहे, तर आजच्या दिवशी माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजेत. तर संध्याकाळपर्यंत मला एका दिवसामध्ये 25 सबस्क्रायबर मिळाले होते. तसं तर माझ्या व्हिडिओला खूप कमी सबस्क्रायबर आहेत, नवीन चॅनल आहे. तर चॅनल मी खूप दिवसाचा ग्रो करायचं बघते आहे, पण ग्रोच होत नाही. तर आता स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर अशीच मला साथ द्या. आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, छान छान कमेंट करत जा. तर कधी तर मी एका सबस्क्रायबरसाठी सुद्धा एकसुद्धा सबस्क्रायबर दिवसाला कधी माझे व्हिडिओवर येत नाही. तर पण त्या गुरुवारी मला एका दिवसामध्ये 25 सबस्क्रायबर माझ्या चॅनलवर झाले होते. तर बघा ना, आपण स्वामींचं कसं असतं, ज्यावेळेस स्वामींच्या मनात येईल की एखादा भक्त आपल्यापर्यंत यावा, तर ते ज्यावेळेस स्वामींची इच्छा होईल त्याच वेळेस आपण मंदिरामध्ये किंवा दर्शनासाठी जाऊ शकतो. तर इतकं प्रसन्न वाटत होतं, खूप छान निवांत दर्शन झालं. आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्ही बघू शकता. दर्शन वगैरे झालं आणि आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ पण काढले आणि छान असं मग नंतर सावलीमध्ये येऊन बसलो. तर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनातून किंवा थोडासा वेळ आपण आपल्यासाठी पण काढावा. तर त्यासाठी खूप छान मंदिराच्या एकदम पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत. मंदिराच्या आजूबाजूला एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि मंदिराच्या परिसरामध्ये खूप स्वच्छता देखील आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मस्त अशी झाडी आहेत आणि खूप शांत वातावरण आहे. तर थोड्या वेळ तिथे बसून आम्ही पुन्हा घरी निघालो. तर आम्ही पुन्हा रोडला आलो, तर आम्ही गाडीची वाटच बघत होतो, गाडी कधी येईल म्हणून. आणि उन्हाचा तर खूपच प्रखर असं ऊन पडलेलं होतं आणि दुपारचे मग आता 2:30 वाजले असतील. तर आम्ही त्या ठिकाणी थोड्या वेळ थांबलो आणि पुन्हा घरी जायला निघालो. तर एक गाडी आली, मग त्यात आम्ही बसलो आणि पुन्हा घरी आलो. तर माझा गुरुवार होता, मला उपवास पण होता, मला खिचडी पण करायची होती घरी जाऊन. तर म्हटलं चला. तर स्वामींचं दर्शन घेऊन खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. खूप दिवसाची इच्छा होती माझी. तर ती आज पूर्ण झाली. 1000 सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेत. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. असंच चॅनलला सपोर्ट करा आणि इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. तर पुढे आल्याच्या नंतर आम्ही ज्या गाडीमध्ये बसलो होतो ते गाडी CNG भरण्यासाठी थांबली होती. तर मग त्यांनी CNG वगैरे भरला. तिथे आमचे जवळजवळ 10 मिनिट गेले आणि खूपच उशीर झाला घरी जायला. 3-3:30 वाजले होते आणि घरी आल्यावर मग छान अशी गरमागरम खिचडी बनवली आणि दह्यासोबत खाल्ली. तर या तुम्हीसुद्धा खिचडी खायला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला. तर चला पुढे भेटूया असंच एका छानशा व्हिडिओमध्ये.